मित्रांनो, आज मी जो ब्लॉग बनवतो आहे हा सगळ्यांसाठी फार आनंददायी असणार आहे. कारण जेवढे माझ्यासारखे कलावंत आहेत, जे अकोल्यातून बाहेर ठिकाणी आहेत, इकडे तिकडे काम करत आहेत, ज्यांनी अकोल्याची रंगभूमी गाजवलेली आहे, अकोल्याच्या नाट्यक्षेत्रात काम केलेलं आहे, त्या सगळ्यांचं एक स्वप्न होतं. ते स्वप्न कदाचित कोणी विसरले असेल, कोणाच्या मनात असेल, त्याच्याबद्दल काय झालं, पुढे काय नाही झालं, हे सगळ्यांच्या मनात असे अनेक प्रश्न असतील. आणि माझ्याही मनात हे प्रश्न सारखे काय म्हणतात त्याला फिरत होते. त्यामुळे आज अकोल्यात आल्यानंतर असं वाटलं की एकदा आपण यार आपलं जे स्वप्न होतं त्या स्वप्नाकडे जाऊन बघू. आणि म्हणून आज मी आलेलो आहे, दाखवतो कुठे आलेलो आहे. सांस्कृतिक भवन, अकोल्यात तयार होणारं अद्ययावत नाट्यगृह. हे माझ्यासारख्या अनेक कलावंतांचं स्वप्न होतं की अकोल्यात अद्ययावत नाट्यगृह तयार व्हावं. कारण कित्येक वर्ष आपण प्रमिलाताई ओक हॉलमध्ये करणार आहोत. कारण प्रमिलाताई ओक हॉल हे काही नाट्यगृह नाही आहे, हे एक सांस्कृतिक गृह म्हणा किंवा एक सभागृह आहे. परंतु तरीही अकोल्यातील बऱ्याच कलावंतांनी त्यात खूप चांगले चांगले प्रयोग केलेले आहे आणि अकोल्याचं नाव सांस्कृतिक क्षेत्रात मोठं केलं आहे. पण एक अद्ययावत नाट्यगृह तयार व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा होती. तसं नाट्यगृह इथे तयार होतं आहे. यासाठी काय काय नाही केलं मित्रांनो आम्ही, म्हणजे मी होतो त्यात म्हणून आम्ही म्हणतोय. आणि माझ्यासारखे बरेच कलावंत होते जे आज अकोल्यात आहेत, नाही आहेत, कोणी हयात आहेत, कोणी नाही आहेत. बऱ्याच जणांनी निवेदनं दिले, बऱ्याच जणांनी पथनाट्य केले, त्याच्यानंतर मग काय म्हणतात त्याला मोर्चे काढले, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत या नाट्यगृहासाठी. तेव्हा कुठे जाऊन हे नाट्यगृह सुरू होतं म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे. ते मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत. चला. नाही कर ना सुरू. बघताय तुम्ही, आपलं अकोल्याचं नाट्यगृह आहे. या चांगले चांगले प्रयोग झाले पाहिजे आता. बापरे बाप, काम झालं. वा, क्या बात. बरंच काम झालेलं आहे रे. खूप छान काम झालं. एक्झॅक्टली. बोललो ना, लागलं शेवटी. डीओपीचं कामच आता तसं आहे, तर मग काय करणार त्याला. हे सगळे लाईट, साऊंड, त्यांच्या बसण्यासाठीची जागा आहे हे पूर्ण. हे पण काम जवळपास होण्यात आलेलं आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि ही आहे बसायची व्यवस्था. अजून चेअर आले नाही आहेत, पण त्या जसं आम्ही यांना विचारलं तसं त्यांनी चेअर आलेले आहेत म्हणतात. फक्त सिटिंग म्हणजे अरेंज करायचे बाकी आहेत. हॉल सिलिंगचं काम झालेलं आहे, वरचं सगळं काम झालेलं आहे. 1100 सिटिंगची अरेंजमेंट इथे आहे. गॅलरी आणि खालचं सगळं पोर्शन पकडून. या बघू शकता सचिन, सगळं दाखव पूर्ण. या नाट्यगृहाला 2 एंट्रन्स आहे. ही एक आहे आणि ही एक एंट्रन्स. इथून बाहेरही जाऊ शकतो आणि आतही येऊ शकतो. याचे आतमध्ये रंगमंच बघायला या. बघताय, हा एवढा भव्य दिव्य रंगमंच इथे तयार होतोय अकोलेकरांसाठी. आता अगदी जसं आपण मोठ्या मोठ्या शहरात पाहत आलेलो आहे तसा मोठा रंगमंच उपलब्ध करून मिळतोय आपल्याला. सगळ्या अद्ययावत किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने तयार होत असलेलं हे नाट्यगृह. आतापर्यंत आपण बाहेर होतो, किती काम झालं, काय झालं हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. तुम्ही बघू शकता हा रंगमंच. मला तर पाहूनच फार आनंद होत आहे की काम युद्ध पातळीवर सुरू आहे म्हणून. इकडे या, मागे किती ग्रीन रूम आहे ते पण दाखवतो. ह्या 2 ग्रीन रूम आहेत. ही एक आहे, ही एक आहे. आणखी पुढे दाखवतो. सध्या त्या बंद आहेत कारण काम सुरू आहे त्याच्यामुळे. अजून 2 आहेत. आपण रंगमंचाच्या पाठीमागच्या बाजूला आहोत. ही एक आणि ही एक VIP. आणि इकडनं आपल्याला परत रंगमंच होतो. हे बघताय वॉल पॅनलिंग वगैरे बघा किती छान चालू आहे.
बघा किती मोठा भव्य दिव्य रंगमंच आहे आणि तेवढाच ऑडियन्ससाठी बसण्यासाठी पण बघा पुढचा व्ह्यू दाखवतो. 1100 सीटिंगचं असलेलं हे अवाढव्य असं सांस्कृतिक भवन इथे तयार होतं आहे. रंगमंचावर एंट्री करण्यासाठी किंवा आपला सेट वगैरे आणण्यासाठी 2 एंट्रन्स आहे. हा एक इकडनं दिसतोय तो आणि एक इकडे आहे. हा एक मोठा एंट्रन्स आपल्याला आहे. तर दोन्ही बाजूनं आपल्याला आपला सेट वगैरे सगळ्या ज्या वस्तू आहेत ते इकडनं रंगमंचावर घेऊन येतील. चला गॅलरीतून नाट्यगृह कसं दिसतं ते पण आपण बघू. वा. बघताय ही गॅलरीची अरेंजमेंट बघा. काम युद्ध पातळीवर चालू आहे. काम करताना अजूनही माणसं आहेत. इथनं काय दिसतंय? हां वा. भारी वाटतंय ना? हां वा. वरचं जवळपास सगळंच काम झालेलं आहे सिलिंगचं नाही. आता दाखवू शकतो ते. सिलिंगचं जवळपास सगळंच काम झालेलं आहे. यार खरं सांगतो एक वेगळीच फिलिंग येते. माझ्यातला कलावंत इथेच जागृत होतोय. हे नाट्यगृह कधी एकदाचं पूर्ण होतं असं वाटतं आणि कधी त्या रंगमंचावर प्रयोग करतोय असं होतंय मला. तर खरं फार अभिमानाची गोष्ट आहे ही आपल्या अकोलेकरांसाठी. हे नाट्यगृह झालं ना, मी सांगतो ना, असे प्रोडक्शन इथे तयार होतील ना, नाव सांगणार नाही माझं मोठं जातो जर तसे प्रोडक्शन काही तयार व्हायच्या मार्गावरच आहेत. चला छान झालेलं आहे नाट्यगृह. तर खूप चांगलं बनलेलं आहे. लवकरच आपण इथे भेटूया पूर्ण झाल्यानंतर. बाहेरचं view दाखवतो. हे दाखव. हे सगळे खरं तर मित्रांनो, आज सचिन आणि मी जेव्हा घरून निघालो होतो नाट्यगृह पाहण्यासाठी तेव्हा मनात एक रोष होता आणि एक नाराजगी पण होती की किती वर्षापासून नाट्यगृह बनतंय असं वाटत होतं. का नाही पूर्ण होतं. पण इथे आल्यानंतर कळालं की खरंच हे एवढं भव्य दिव्य आहे. याला तर वेळ लागणारच होता आणि सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजीनी बनलेलं हे नाट्यगृह तयार होतं आपल्या इथे आणि सगळं हे पाहायला मिळालं. खरंच हे ज्यांच्यामुळे होतं आहे, ज्या सगळ्यांनी या नाट्यगृहासाठी हातभार लावलेले आहे त्या सगळ्यांचे खरोखर मनापासून आभार. आणि आपल्या अकोल्याच्या कलावंतांची आणि आमच्या सगळ्यांची आता एकच जबाबदारी आहे, चांगले चांगले नाटकं तयार करायचे आणि इथे सादरीकरण करायचे जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षक इथे येतील. चला भेटूया एका चांगल्या नाट्यप्रयोगात. चला येऊ.